किती वर्षाची शिर्डी आहे? 6-7 वर्ष झाली. 6-7 वर्षाची. म्हणजे घरचीच आहे का विकत आणलेली? घरची. बर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त माहिती विचारतोय, फक्त आपण त्यांना दाखवू शकत नाही हा विषय. बाकी आपण शिळी तर पाहतोयच की काय क्वालिटीची, आणि आपली गावरान म्हणायची या डिश, आपली गावरान पद्धती. बरं, म्हणजे घरच्या शेळ्यांना झालेली का तुम्ही पिल्लू वगैरे आणलेलं किंवा काय सांगता? पहिले एक पिल्लू आणलेलं, तिला हे झालेलं. ही झालेली आहे का त्या पिल्लाला? मग ती पिल्लू बी असंच होतं का हुंड? सेम असंच. होय, सेम, काहीच फरक नाही. काही फरक नाही. बर, शेळी चांगली दिसते. तिची पोरगी पण तशीच. होय, म्हणजे मायली की सेमच झाल्या म्हणायची. बर बर, कलर कान बिन सगळं सेम. बर, किती वेळ झाली म्हणता तुम्ही हिची? आता हिचं 8वं वेट चालू आहे. 8वं चाललंय नाही, आता घरी ते 8वं. होय, तर काय झाले तिला घरी? पाठ बोकड बोकडा आहे ती 2. पाठ होतच नाही तिला. पाठ होतच नाही कसलीच? म्हणजे आतापर्यंत तरी एकदा पण नाही झाली. म्हणजे 8 येत झाली तिला, एकदा बी पाठ झाली नाही? पाठ नाही. आणि तुम्हाला वाटत असेल पाठ व्हावी? व्हावी, पण व्हायना ना. आणि पुढं काहीतरी चालायला पाहिजेच ना आपल्याला. हो, ती बी गोष्ट खरी आहे. कोण चालवणार आहे? हा, नाही एखादी पाठ होणार की, पण बघा मित्रांनो, काय योगा आहे. 8 येतामध्ये एक सुद्धा पाठ नाही झाली, प्रत्येक वेळेला बोकडं. बरं, 2च पिल्लं देते का कधी 3 बी दिल्या तिनं? आतापर्यंत 2च. पण पिल्लं चांगली असतील, दणकट. बर बर बर, गावरान शेळी आपली. आणि आपण पाहतोय मित्रांनो, बघा मालक सांगतात आपल्याला की प्रत्येक वेताला तिनं बोकडच दिल्यात, म्हणजे सगळा फायदाच दिला म्हणा की करून तिनं. तोटा काहीच नाही आतापर्यंत. बरं, चालवाय कोण नाही ना आता. हा, नाही एखाद्या वेळेला झाली तर नशिबाने म्हणायचं. क्वचित अशा शेळ्या आता बघायला कमी आहेत आपल्या भागाकडे, इकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा गेलं तर. कारण की आपण मराठवाड्याकडे बघतो, तिकडे या पद्धतीच्या शेळ्या दिसून येतात बिना शिंगाच्या. शेळीला दूध वगैरे कसं काय काढता का? काय दूध नाही, दूध बोकडांनाच. होय, 1 लिटर दूध आहे. लिटरभर दूध देते का टायमाला? आणि होय, करडं तुम्ही किती दिवस सांभाळता बरं? 3-3.5 महिने. फक्त 3-3.5 महिने. त्यानंतर 17-18 किलो भरते. 3 महिन्यात 17-18 किलो करडं होते ती? होतेच. बर 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 बर, बघा मित्रांनो, 3 महिन्यामध्ये 17 ते 18 किलो करडं. त्यानंतर काय करता करडायचं? म्हणजे गिरायकाला तर विकायचं नाही, तर मग आपली बागी लावायची. बरं, सरासरी काय किंमत येते बरं? आता मटण वाढलंय, आपण बघतोय दर वाढले. म्हणलं तर कसं होतं, गिरायक किलोच्या मागे मागत नाही, ते डायरेक्ट आपला भाव करतो. हा, म्हणजे डायरेक्ट उगतच बोलायचं, डायरेक्ट नागावर. तरी म्हणलं तरी 10, 12, 15, 20 पर्यंत जातच. होय, जसं वजन असेल तसं. जास्तीत जास्त तुम्ही आतापर्यंत सांगा की असं काय वेगळं बाबा ह्या शेळीची पिल्लं एक करडू मी एवढ्या किमतीला विकलं? आता मागचा करडू 4 महिने सांभाळायला. हा, 25 किलो कम्प्लीट 25 किलो वाटलेलं. होय, घरीच बागी लावलेली. म्हणजे घरीच कापून वाट घालून ती विकतो आपण त्या पद्धतीने. 25 किलो वाटले 4 महिने. होय, 25 किलो म्हणलं तर लांब हिशोब गेला की त्याचा. आणि त्यांचं खाद्य पण तसं आहे ना. होय, आता मी कसं होतं, महिना झाला, एक साधारणतः 40 दिवसाचं झालं. हा, मी त्यांना डॉक्टर बोलून ते हे करतो, त्यांचं खच्ची करता तुम्ही त्याला? बरं बरं, म्हणजे मित्रांनो, 1 महिना 1.5 महिन्याची झाली पिल्लं की त्यानंतर 40 दिवसात हा, त्यानंतर चिमटा द्यायचा, म्हणजे थोडक्यात आपण खसी म्हणतो. हा, ती खसी करून देतात डॉक्टर. त्यानंतर वजन वाढायला चालू होतं का पिल्लाचं? म्हणजे त्याचा आपण जे म्हणतो की बाबा, आता बाकीच्या शाळांमध्ये जी पिल्लं असतात ती जरा वयचा मोठी व्हायला लागली की म्हणजे त्यांचा एक महिना 1.5 महिना झाला का नाही, कडे ताप देते ती शेळ्यांच्या मागं लाग, पाटींच्या मागं लाग. त्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही, वाढत नाही, आणि खायची सुद्धा राहत नाही. हा, कच्ची गणित केली म्हणजे कसं होतं, खायला पण प्रॉपर खात्यात पण. बर बर, आणि खसी केल्यानंतर ते मटणाला वेगळीच चव बी येत असेल, आहे का नाही? बरं, गावठी. आता शेळीला काय वेगळा खुराक वगैरे काय? काय नाही, आपलं फक्त गोळी पेंट आहे. हा, सकाळी गव्हाची कणिक आपलं मळून पिठाची. बर, संध्याकाळी गोळी पेंट. हा, आणि आधनं आपलं 1 पावशे पितेच. होय, दूध अजून चालू आहे शेळीला. शिर्डी दूध पिती? बघा मित्रांनो, एक 7-8 वर्षाची शेळी आहे म्हणता तुम्ही, आणि तिला अजून दूध पाचताय तुम्ही? पावशे दूध तरी असतं तिचं. होय, आणि ह्याच्या महत्वाची गोष्ट कधी तिला बाहेर म्हणजे काढतच नाही.
बर घरगुतीच. ह्याच्या मागचं कारण काय? शिळीला दूध पाजण्याचं हाऊस आहे आपल्याला, होय, आणि तिला पण प्यायला आवडतंय. आणि दुधाने तब्येत पण जरा तब्येतीवर जरा फरक पडतो. ना माणसं खारीक बदाम घालतात, आपल्या तेवढं नाही जे. हा, म्हणजे 7-8 वर्षाची शिळी आहे, पण तिला अजून तुम्ही दूध पाजताय, म्हणजे ही गोष्ट नवल आहे. आतापर्यंत ऐकली नाही की बाबा. लयत 3 महिन्यात हो म्हणजे हा, आणि बोकडांना तर एक बेण्याचा बोकडा असला तरी त्याला किती बी दिवस पाजतात त्याचा विषय नाही, पण शेळ्यांना पाजायचं. हा, शिळीला माणसं किती पाजत एवढं कमीच असतं. हो, शिळीला पाजतात ही गोष्ट मी पहिल्यांदा ऐकतोय. नाही, ते तब्येतीसाठी कसं होतं, आपण त्याला बाहेर सोडत नाही, आपलं काय असेल ते घरीच. बरोबर. मला वेळ असला तर आपल्या आणायची, 1 तास फिरवायची, हा, परत घरी. बरोबर. तिला कधी 1 तासावर कधी फिरवली नाही आतापर्यंत. ठीक आहे, ठीक आहे. बर, मला सांगा, एकच शेळी फक्त एवढी पहिल्यापासून सांभाळताय तुम्ही? फक्त एकच ठेवायची? 1 शेळी आणि 2 बकरे असते. बर, आणि जास्त बाकी काय हाऊस करायची नाही, फक्त एकच? म्हशी ना, आणि मग वेळ नाही आपल्याला. बर बर, म्हणजे म्हशी आहे तर त्यामुळे कामधंदा बघून ते करायचं. हा, हाऊस म्हणून एक हाऊस आहे. हा, पूर्ण वेळ ह्याला देता येत नाही म्हणा थोडक्यात. पूर्ण वेळ. बर, ठीक आहे. आपण कामावर जातो सकाळी 9 वाजता, येतो 5 वाजता. बर, यांना वेळ देणार कधी? ठीक आहे, ठीक. आता मला सांगा, जर आपण जर पूर्ण वेळ जर ह्या व्यवसायाला द्यायचं म्हटलं तर हा व्यवसाय खरंच परवडू शकतो का? 100%. 100%. तर आपण जे कामधंदा करतो त्यापेक्षा हे व्यवसाय चांगला आहे. फक्त केलं तर, डोक्याने जर विचार करून केला तर. बर, मला सांगा, तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त व्यवसाय तुमचा काय? जे आरक्षण करेल. होय. बर बर बर. सातारमध्ये कोयना. होय. बर, आता तुम्ही म्हणताय की व्यवसायापेक्षा हा व्यवसाय कधीही परवडू शकतो? 100%. जर एखाद्या समजा आता सुशिक्षित बेकारीचं प्रमाण वाढलंय, मुलांना नोकऱ्या नाहीत, ज्या आहेत त्या किरकोळ आहेत, आणि त्याच्या मागे स्पर्धा वाढली, तर शेळी समजा आपण साधारणतः जर तिला बोकडं दाखवला, हा, त्याला 5 महिने. बर, 5-6व्या महिन्यात आपली शेळी यायला जाते. हो, समजा नशिबानं बोकड पाठ काय होईल, हा, त्या जोरीला जरी अजून कोणतं बारकाई जरी पाठू घेतलं, हा, तरी आपल्या परवान्यासारखं. फक्त त्या माणसाने तेवढं कष्ट केलं पाहिजे की बाबा तेव्हा काय असेल, कवडं असेल, बोकड असेल, पाठ असेल, त्याला तेवढं खाणं पिणं व्यवस्थित टायमिंगला दिलं पाहिजे. बर, नाही तर काही जण काय करतात, आपलं हाय म्हणून सांभाळायचं म्हणून सांभाळतात. तसं नाही. एखाद्या टायमिंगला म्हणतात मग ते जरा 10 किलो भरलं, 9 किलो भरलं. तसं आपलं नाही. आपलं तुम्ही आता आज तारीख किती, 5-6 तारीख असो, जर तुम्ही इथनं पुढे 1 महिन्याने जर आला तर ह्याच काढा, तुम्हाला नाही मला तरी 5 किलोचं वजन वाढलं. होय, म्हणजे महिन्याला सरासरी 5 ते 6 किलो वजन वाढ होते. 3 किलो वाढलंच पाहिजे. 3 किलो तर कुठे गेलं नाही. मग ते आपलं खाद्य घालणे. बर, जसं तुम्ही बांधून ठेवता म्हणता वजन वाढलं. बर, आता मला सांगा, जर आपण एखाद्या समजा आता आपण कसं आहे की नोकरीच्या मागे न लागता हाच व्यवसाय जर एखाद्याने निवडायचं म्हटलं तर त्याने सुरुवात करताना कशा पद्धतीने केली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की बाबा? पहिला एक अनुभव घेतला पाहिजे. हा, की बाबा आपण जर शेळी पालन केलं तर त्यांचा आजार कसा आहे, काय आहे, मग त्याला ते वातावरण कसं सूट होईल ते पहिलं तरी बघितलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे, त्याबद्दलच्या सर्व माहिती पाहिजे त्याला. माहिती पाहिजे. बरं, कारण आता कसं होतंय, बाबा शेती जर खोकला आला, नाही तर कसं होतं, शक्यतो खोकला येत नाही, ते घसकते येतं. म्हणजे कशामुळे होते, काय होतं हे तर माहीत पाहिजे ना. मग त्याला औषध काय आहे, मग पावसाच्या दिवसात कसं होतं, त्यांना तोंडाला परत जर येतो, त्याला औषध काय आहे, खार बसवायला लागते लोणचीची याची, ही पहिले त्यांनी अभ्यास केला पाहिजे थोडा. म्हणजे मित्रांनो, यांचं म्हणणं एवढंच आहे की जो आपण व्यवसाय करू, मुख्यतः शेळीपालनच नव्हे, तुम्ही कोणत्याही प्रकारचं पशुपालन करा, त्यामध्ये तुम्हाला त्याबद्दलचा अनुभव किंवा त्याबद्दलची तुम्ही पूर्व माहिती ही सर्व गोष्टी घेणे गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं व्यवस्थापन, त्याचं आहार व्यवस्थापन, त्यामध्ये तुम्हाला रोगराई कशा पद्धतीने काय, त्याच्यावर ते उपचार कशा पद्धतीने केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात. आणि कित्येक शेळ्या घेऊन सुरुवात केली तर हा व्यवसाय एक कुटुंब सांभाळू शकतो? साधारणतः 10 शेळ्या तरी पाहिजे. 10 शेळ्या 2 बोकड. 10 शेळ्या आणि 2 बोकड पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, आपण शेळी पाहतोय, तुम्हाला शेळी दाखवतो बघा. अतिशय एकदम गावरान पद्धतीची 8वं वेत झालं हिचा बघा मित्रांनो. 8 वेत झालेली ही शेळी तुम्हाला दाखवतोय मी. या शेळीची 8 वेत झाल्यात आणि 8 वेतानंतर या शेळीला दूध पाजलं जाते. म्हणजे आपण आतापर्यंत
बोकडांना दूध पाजत होतं हे ऐकलं होतं, पण पहिलीच वेळ आपण ऐकतोय की शेळीला दूध पाजलं जात आहे. 8 वर्षाची शेळी असून देखील पावशेर दूध तिला पाजता तुम्ही. एक हाऊस म्हणून हाऊसाला मोल नसतं, तुम्ही कराल तितकं कमी आहे. आणि नक्कीच त्या मुख्या चित्राबाने बी तुम्हाला त्याच पटीनं फायदाही दिलाय, कधी तोटा दिला नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत तिने एकदाही पाठ दिली नाही. आणि प्रत्येक वेताला बोकडं दिली. आणि मित्रांनो, ह्या शेळीची जी आय होती, पिल्लू आणलं होतं त्या अवघ्या 3000 रुपयाला आणलं होतं. म्हणजे बघा, तिनं पण आपल्याला नशिबाने एकच पाठ दिली. हा, तिनं पण बोकडच दिली आपल्याला. म्हणजे त्या शेळीनं ही 10 येतात बोकडं दिली आणि एकच पाठ दिली, तीही पाठ. आणि आता ह्या पाठीची सुद्धा 8 वेत झाली, हिनं ही सगळी बोकडं दिली. पिल्ल हिची तयार होतात का? क्वालिटी तयार होणार सेम ही जागेतच लांब सर. होय, उंचीला सेम. ठीक आहे मित्रांनो, आता ही शेळी वेलेली एकंदरीत आपल्याला ही जी पिल्लं आता बघता येणार नाही ती, पण एखाद्या वेळेस नंतर पुन्हा एकदा मी व्हिडिओ करीन खास तुम्हाला या शेळीची पिल्लं दाखवण्यासाठी. आठ वेतानंतर सुद्धा शेळी बघा किती काटक दिसते आपल्याला. महिन्याभराची पिल्लं घरी आहेत मित्रांनो. शेळी पालन परवडण्यासारखा व्यवसाय आहे. केला तर परवडण्यासारखं, तर मन लावून केलं पाहिजे. केलं तर काय काहीच करू. गावरान पद्धतीची ही शेळी आज वेगळ्या पद्धतीचा मित्रांनो व्हिडिओ तुमच्या समोर आलाय. खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेळी पालन करणारे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. कसं आहे, शेळी पालन हे कोणत्याही पद्धतीचं असो, नाद पाहिजे. भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.